PS डेव्हलपमेंट गणेश पाटील. कुठं आहे ग? कशात आहे? पोरग लय भारी विचारलं तर तिल्यांना. पोरग म्हणताय किती पैसे घेताय साप धरायला? हसून हसून पोटात दुकान. हा एवढं कसं लक्ष ठेवून उकरलाय रे? उकरलाय का तुम्ही? काढा पटापट. सगळा उद्योग केलाय. अरे थांब थांब थांब. बारकी बारकी येईल बघ श्रद्धा बाहेर पड. लागेल तिच्या डोळ्याला सावकाश. बारकं घे रे बाळा, त्याला बारीक टच कर रे. राहून दे भैया तू. थांब तेवढा नाही टच, तसाच टच द्यायचा नाही. श्रद्धा सावकाश टच कर. आमचा काटकी उडकून जा. तीन आहे चालेल. आणि ती बरोबर आण. साळूताचा झाडूचं ते असतंय माहिती आहे का? थांब 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 बाळा. काय दामन नाक बिग असेल बरके. तुम्हाला सगळं ओळखालंय. पूर्ण हुशार झाले. कुठल्या शाळेला आहेस तू विद्यार्थी? यस आमचा सगळ्यात पोरं आमच्या भागात, आपल्या भागात मराठी शाळेचेच रप आणि टप पोरं तयार होते. इंग्लिश मिडियमचे सपाक होईल. काय आहे बाळा? हा सर्कल करून तिथेच बसलो. हात जाईल बाळा तुझा तिथवर. हा बाळा हो घाल, हो घाल कर बारीक. हा आणि हात तिथं जवळ नाही. हात घाल. दबड लागत नाही भैया. हा आडवी नाही. हात नाही तिथं, त्याशिवाय पर्याय नाही. तिथं आता लगेच लागेल. शेपाट संपलं की निघत नाही. एवढी कशाला बघत बघत लक्ष गेलेत पोरं बघ. हा हात जातोय का बघ की. नाही हाय बाईटच्या पोझिशन मध्ये आल्या. ग्लोव्ज घेऊन घालतेस? भैया बेडगाय जरा घ्या कोण तर. तिला डिवचून पण बाहेर निघा ना. काय शॉपिंगला चल की म्हणा. असली बघ भैया ती उकरा तेवढं 2 मिनिटाच्या उकरा. पोरग नाद करायचं नाही. हातानं धरील साप सर्दी त्याच्यावर मारेल वाघासारखा.
गेलं ना धरते काढ वरलं काढ. आता तर हात खाली बेडकं टच करताना सावकाश कर. गुब्या ढिला नाहीच. गुब्या वरलं वरनं मार, वर मार गुब्या, वर मार, वर 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 वर. हा. आता गोंडा भाऊ सोडत नाही त्याला, सुट्टीच देत नाही. हा, हे मारण्याची पद्धत आहे. साप येईल वर गोंडा भाऊ. हा. खोऱ्यानं काढा. स्टिक घे. आता एवढ्या जवळ गेल्यावर पण गावं ना. नाही भैया नाही भैया भैया मग तुम्ही खांदातच खावा. जागाच झालाय सापास. खाली गेलं दोन आहे ती. दोन अजून एक माझ्याकडे द्या नाही. असं पायात गेलं. अरे बेटर नाही. ए सोन्या येईल अंगावर चावायला येते दिवस नको. हो त्याला एक वायरीची पिशवी द्या तिथे. ती पॅक कर आधी बाळा. धुतला त्याच्यावर येऊ नको, इकडे घाण होतोय. अरे जिवंत आहे. हे पूर्ण अंगावर येतोय. तसं करायचं नाही. टच केला की त्याला फायबर झाला की साप अंगावर येतोय. सॉफ्ट धरायला लागतं. असून ते लोक भ्यायची कमी आली, मारायचं प्रमाण वाचलं. सापांची भीती वाटत ना कोणाला. बरोबर ना रे भैया? हा तुम्ही कमी आला ना, विचार साप ओळखायला शिकला असा. ती स्टिक धुवा तेवढी. ए भैया स्टिक धुव. स्टिक धुव. हा दोन आहेत. हा आणि एक उकरा. इकडं उकरायला लागतं. राहून दे तेवढा दामन. राहून दे तेवढा एक. तर आता पोरासनी काय करतय? काय गेलं? पोरांनीच धरला. घ्या काढा. सारखं फिरतोय. घेऊन जाऊ तिकडे. ते पलीकडल्या बाजूला गेलंय. तिकडचं होल आहे तिकडे. सापांना जागा होता एवढा घरा शेजारला माहित नव्हता ना. होय भैया माहित होता तुम्हाला बिल्डिंग पाशी एवढा साप आहे? जागा रिकाम आहे, माहित नाही. तिकडे गेलाय पलीकडे. हा तिकडे गेलाय. सावकाश काढा.
ते पोकळ आहे का बाळा? हा तिथे खाली पोकळ आहे, सावकाश काढा. नाही लागत. श्रद्धा दिसलाय, फोन कर, मी 100 रुपये पैसे टाकतो. त्यांची मेजर ती वाढत्या ना. बघा ती बारका लुंगा बघा, कवा घावील झाले बघा. महांकाली दवाखाना हॉस्पिटल ठिली पडत नाही. 4-5 जण पोरं आहेत बघा, सगळे असे वासावर असते. हा काय आलंय कुठे खोल आहे का रे भैया तिकडं? सोन्या सगळ्यांचा गुरु ह्यो आहे बघा. गुरु तिकडं आहे का? संपला गुरु, आता ते गेला गायब झाला साप. तेवढा राहून दे गुरु. नुसतं वासावरच असेल, काय कुठं काय निघेल. हा साप कुठं आहे काय कुठं आहे, आता त्याला व्हालच गावं ना गुरुला. गुरुबास म्हटलं की बस गुरुबास करूया. हाय बघ तुझी यंत्रणा जोरात दिसते आला का या. राहून दे, मी तीच म्हणालो. दामन आहेत. आणि तुमची शाळेला जावा आता, राहून दे तिथं आता उडकत बसून नाही होत. खाली असणार शेपट होत. मला कळलं ना, तोच वळून यायला. हा असं पण होऊ शकत. सुट्टी सुट्टी दोन आहेत. मग एक राहून दे तुझ्यापाशी, काय व्हायचं आता. अण्णा काही JCB नाही आपल्याकडे भैया, आपण थकणार, तेवढं उकरायचं होणार नाही. आणि तो जरी दिसला भैया तर धामण धुडकून घालवा. अण्णा ऊस आहे आपला, ऊसाची शेती कंटिन्यू आहे. असून दे असून जपा एक तर साप. का सांगतो तुम्हाला, गोनस साप आले तर काय करायचं आपण? गोनस सापाची वाढ व्हायला, बिबट्या आणि गोनस साप. हा काय करत नसते धामण. हा बरोबर, शेतकऱ्याची मित्र. कळलं? हा. आणि या सर्वांचं शतश अभिनंदन. धामण साप होता, भीतीपोटे आम्हाला व्यवस्थित तेले आहेत. तुमचं नाव काय सर? घरमालकांचं? विजय तेले म्हणून आहेत. त्यांच्या घराशेजारला मित्रांनो रेस्क्यू केलेला आहे. सुरक्षित त्याच्या आदिवासात सोडला जाईल. कोणीही सापांना मारू नका. आणि शतशः या सर्वांचं अभिनंदन. इजा पोचवता त्यांनी वाचवलेलं आहे. घर असल्यामुळे एकमेव भीतीपोटे आणि सुरक्षित सोडला जाईल.